मी ॲडव्होकेट युवरेश पवार मधी सपाटीच्या नावाने जो विनयबंधाचा गुन्हा नोंद आहे आणि जो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जो प्रसारित झाला होता त्याच्यामध्ये जे पीडित आहे त्या पीडितेचा कायदेशीर ॲडव्होकेट मी आहे। आज सुधीर ठळकमल नामक कोणी तर नेता आहेत शरद पवार गटाचे जे नेते आहेत त्यांची स्टेटमेंट अशी आहे की ती हनी टॅप होता, जो पीडितेचा जे आहे ते हनी टॅप होता। वास्तविक पाहता त्यांना अशी स्टेटमेंट देता येत नाही। त्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट जमा आहे। सपाटेंचे त्या पीडितेस संबंध ठेव म्हणून जबरदस्तीसाठी 9-10 फोन होते, असे 19 फोन आहेत। ते सीड्या ते टाळून त्याच्यामध्ये चार्जशीट जमा आहे। असं असतानाही त्या पीडितेची बदनामी व्हावी, पीडितेच्या बाबतीत समाज माध्यमामध्ये चुकीचा मेसेज जावा म्हणून सुधीर ठळकमल शरद पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत ते पक्षात सपाटेंना पक्षात घेण्यासाठी पक्षाच्या आडून पीडितेची बदनामी करत आहेत। ह्याच्याबाबत त्यांनी 24 तासाच्या आत माफी मागावी, अन्यथा आम्ही उद्या शरद पवार साहेब जे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि सुधीर ठळकमल ह्या तिघांच्या नावाने नोटीस पाठवून इथं डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रायव्हेट दाखल करणार आहे। तातडीने त्यांनी माफी मागावी। त्यांना माहीत आहे तो हनी टॅप होता, सपाटीने त्या बाईवरती जबरदस्ती नसे, त्या घटनेच्या ठिकाणी ते होते ना तिथं। एखाद्या पीडितेंना बदनाम करणं हे योग्य नाही आहे। हे जर असे नेता म्हणून हिंडत असतील, हे नेते म्हणजे माता भगिनींची इज्जत म्हणजे हनी टॅप वाढतंय। माता भगिनींच्या इज्जती बाबतीत त्यांना काही सुद्धा देणं नाही आहे। ही डेंड्याचे तातडीचे नेते आहेत म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी आणि हे सातत्याने शरद पवार साहेबांचं नाव घेत आहेत। शरद पवार साहेबांचं शरद पवार गटाचं नाव घेऊन पीडितेवरती दबाव टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे। म्हणून शरद पवार पक्ष राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार गट त्या पीडितेची बदनामी करण्यात पुढे आहे। म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष आणि इथं जे अध्यक्ष आहेत सुधीर ठळकमल यांना आम्ही उद्या नोटीस पाठवून कोर्टात दावा दाखल करणार आहे। यांनी 24 तासाच्या आत माफी मागावी, अन्यथा पुढच्या कायदेशीर गोष्टीसाठी त्यांनी सज्ज असावं।